नमस्कार मंडळी, मी आपला प्रतीक. आज आलो आहे श्री मूर्खोजी महाराज संस्थान दुर्गवाडा या ठिकाणी. पण नेमकं कशासाठी तर बघा आजचा हा पूर्ण ब्लॉग. दरवर्षी मराठी महिन्यांपैकी चैत्र महिन्यात हा उत्सव साजरा केला जातो. गेल्या कित्येक वर्षापासून दुर्गवाडा या गावाला या परंपरेचा वारसा लाभला आहे. हा उत्सव संपूर्ण गावकऱ्यांसाठी दिवाळीपेक्षा कमी नसतो. गावामध्ये होऊन गेलेले सिद्ध पुरुष श्री संत मूर्खोजी महाराज आज यांची संपूर्ण गावामध्ये दिंडी काढण्यात येते. इतर दिंड्या ह्या सहजासहजी आपल्याला दिवसाच्या पाहायला भेटतात, मात्र या ठिकाणी मूर्खोजी महाराजांची दिंडी रात्री 10 वाजता निघते तर सकाळी 5 वाजता पुन्हा मंदिरात येते. एवढेच नव्हे तर आजूबाजूच्या गावावरून आलेल्या दिंड्या ह्या सुद्धा रात्रभर महाराजांच्या रथासोबत फिरतात. दूरदूरून येणारे भक्त या ठिकाणी कुणी नवस मागायला तर कुणी नवस फेडायला येतात. आणि खरं सांगायचं म्हणजे या ठिकाणी बऱ्याच लोकांचा नवस हा पूर्ण देखील होतो. या चैत्र महिन्यात स्थानिक ग्रामस्थांना थोडक्यात का होईना रोजगाराची संधी सुद्धा प्राप्त होते. अशा या दिवसाच्या शुभ प्रसंगी आपण आलो आहे तर चला म्हटलं आपण सुद्धा दर्शन करून घ्यावं. मूर्खोजी महाराजांचं दर्शन करून झाल्यानंतर या ठिकाणी भेटणारा जलेबीचा प्रसाद सुद्धा घेऊन घेतला. महाराजांच्या दर्शनाकरिता दूरदूरून येणाऱ्या भक्तांसाठी या ठिकाणी रात्री 2 वाजेपर्यंत महाप्रसादाची सुविधा उपलब्ध राहते. जसं की मी तुम्हाला म्हटलं की हा सण दिवाळीपेक्षा कमी नसतो, तर या उत्सवाची तयारी गेल्या 8 ते 10 दिवस अगोदरपासूनच सुरू केली जाते. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून व कोणत्या गावातून पाहताय नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चला तर आम्ही निघतोय आता आमच्या घरी. आणि इथपर्यंत आले आहे तर फॉलो सुद्धा करून चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.